नमस्कार. रिद्धिसिद्धी कॅटरर्स आपले पुन्हा स्वागत करत आहे. आज गावदेवी मंदिर रस्ता ओम सद्गुरुधाम टॉवर चिंचपाडा येथे आपला राहुल भाऊंच्या हळदीनिमित्ताने त्यांच्या घरी 2 दिवसाचा मुक्काम असणार आहे. पहिला दिवस धार्मिक विधी निमित्ताने आणि दुसरा दिवस मुख्य हळदीचा कार्यक्रम. एकंदरीत हळदीचा कार्यक्रम म्हटलं की महाराष्ट्रामध्ये अति उत्साहाचं वातावरण असतं. कसं ते आपण आता पाहणारच आहोत. दरम्यान आपले आचारी ताई सर्व त्यांच्या कार्यक्रमांमध्ये म्हणजेच स्वयंपाक बनवण्याच्या विधीमध्ये व्यस्त आहेत. आज हळदीचे 2 ते 3 ऑर्डर असल्यामुळे इथेच आपल्याला दुसऱ्यांची ऑर्डर ही बनवण्याची व्यवस्था करावी लागली. त्यांच्याकडेही दम बिर्याणीचा बेत होता. दम बिर्याणी बनवण्याची कला तुम्ही पाहत आहातच. कशी दिसते हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि कशी लागते हे पाहून पाहायचे असेल तर नक्कीच दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधावा. पहिल्या दिवशी कार्यक्रम होता देवाचा. हळदीपूर्वीची धार्मिक विधी, त्यात मटणाचा बेत होता. मटण भाकरीचा उत्तम जेवण आपण पाहू शकता आणि मटण भाकरी त्याही 2 प्रकारच्या, त्यासाठी भारतीय पंगत ही असलीच पाहिजे. अशा प्रकारे सर्वजण तृप्त मनाने भोजनाचा आस्वाद घेत होते. आपलं सर्वांचं पुन्हा एकदा रिद्धिसिद्धी स्वागत. दिवस दुसरा हळदीचा. त्यापूर्वी जर सबस्क्रिप्शन राहिला असेल तर नक्कीच करून घेणे. दुसऱ्या दिवसाची सुरुवात झाली ती सकाळचा नाश्ता आणि चहा. कांदा पोहे आणि स्पेशल दुधातील चहा घेतल्यानंतर लगेच आपले ताई दादा दुपारच्या जेवण बनवण्याचा कार्यक्रमास लागले. कारण वेळ कसा निघून जातो हे कळत नाही. दुपारचा बेत अतिशय उत्तम म्हणजे मिक्स व्हेज पनीरची भाजी आणि भेंडी फ्राय अशा प्रकारे होता. सर्व पाहुणे मंडळी गावाहून आली असल्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण होते. लग्न अथवा पूजाविधी अशावेळी असा गोतावळा जमण्याची मुख्य संधी असते. काका मामा आत्या मावशी दादा वहिनी आजी नाना तात्या असे सर्व चिमणी पाखरांसहित उपस्थित असतात आणि आपण पाहू शकताय सर्वांचा आनंद गगनात मावत नाही अशा प्रकारे झालेला आहे. प्रत्येकजण आपल्या क्षमतेप्रमाणे आणि प्रत्येकाच्या कला गुणांप्रमाणे आपलं नृत्य कौशल्य वादनांच्या साथीने दाखवत आहेत. इथे आपल्याला सांगू इच्छितो आहे कल्याणमध्ये हे जे काय वाद्यपथक आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे एक स्पेशल गेस्ट आपण पाहणार आहोत. तो नक्कीच तुम्ही त्याला दाद देऊ शकताय. पहाच पुढे तो व्यक्ती म्हणजेच एक चिमुकलं जे आपल्या कलागुणांना वाव देण्यासाठी इथे उपस्थित आहे. नक्की पहा आणि जर आवडलं तर कमेंटमध्ये सांगा.
अशा प्रकारे नृत्य आविष्कारांसह प्रत्येकजण आपला आनंद व्यक्त करत होता. सर्वजण आता थकलेले होतेच आणि त्यासह भूकही असह्य झाली होती. आपली व्यवस्था झालेलीच आहे. दुपारच्या जेवणामध्ये सांगितल्याप्रमाणे वरण भात आणि मिक्स व्हेज पनीरची भाजी, त्यासह स्पेशली भेंडी फ्राय, पुरी, पापड आणि स्वीटमध्ये गुलाबजाम अशा प्रकारचा बेत होता. तर सर्वांनी त्यावरती ताव तर मारलाच, त्यासह जेवणामध्ये काय काय आवडलं त्याची पोचपावती लगेच स्वतः येऊन दिली. ही पोहोचपावती प्रत्येक कलाकाराला प्रिय असते. आपली कला अजून चांगल्या प्रकारे प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करण्यासाठी. इथे कलाकार म्हणजे आपले आचारी आणि कला म्हणजे त्यांनी बनवलेली पाककृती. अशा प्रकारे दुपारचं जेवणाची वेळ संपली आणि पुन्हा एक वार संध्याकाळच्या कार्यक्रमाचं नियोजन करण्यासाठी आपले आचारी व्यस्त झालेले आहेत. तर दुसरा दिवस हळदीचा सेकंड पार्ट इव्हिनिंग आपण पाहू शकताय. आज आपल्या इथे दम बिर्याणीचा बेत आहे आणि दम बिर्याणी तुम्ही पाहू शकताय अतिशय उत्तम झालेली आहे. सुरुवात नृत्य आविष्काराने, संध्याकाळी पुन्हा एक वार आपला जोर दाखवण्यासाठी प्रत्येक प्रेक्षक म्हणजे नातेवाईक इथे उत्सुक आहे. सोसायटीपासून गावापर्यंत प्रत्येक व्यक्तीने आपला आविष्कार इथे दाखवलेला आहे. आपणही त्याचा आस्वाद घ्यावा आणि दाद द्यावी ही आपल्याला विनंती. हा आपण पाहत आहात तो आहे त्यांचा भाऊ, जो आपला नृत्याविष्कार दाखवत आहे ताईंसोबत. खूप 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 आनंदमय वातावरण इथे तुम्ही पाहत आहात आणि ह्याच वातावरणाची प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये आवश्यकता असते. आपला बालमित्र त्याचा नृत्याविष्कार दाखवतच आहे आणि बघतोय रिक्षावाला आपल्याला सांगू इच्छितोय आपला नवरदेव हा कल्याणमध्ये रिक्षाचालक आहे. कल्याण पूर्व कोळसेवाडी एरियामध्ये तुम्हाला नक्कीच हा भेटू शकतोय. सुदैवाने जर तुमची भेट झालीच तर आपण आवर्जून लग्नामधलं जेवण हळदीचं कशा प्रकारे होतं हे तुम्ही विचारू शकताय.
हा नृत्याविष्कार धार्मिक विधीचा एक पार्ट आहे, भाग आहे. तर तुमच्यासाठी प्रश्न आहे की ह्याचं महत्त्व काय आणि हा कोणत्या धर्मामध्ये विधी केला जातो आहे. ह्याच्या पुढेच तुम्ही बघालच हे जे काही 5 कळशीधारक महिला आहेत त्यांच्याकडनं हे घेऊन आपला जो मुख्य खांब आहे त्याच्या बाजूला त्याला स्थापित केलं जाणार आहे. तर हे काय आहे आणि कशासाठी केलं जातं ह्याच्याबद्दल तुम्ही कमेंटमध्ये मार्गदर्शन करू शकताय. माहिती नक्कीच स्तुत्य राहणार आहे. तुम्ही बघू शकताय हा खांब जो आहे त्याच्यावरती किती मस्त सुंदर कोरिओग्राफ केला आहे. नृत्यामध्ये सहभागी झालेले आहेत सोसायटीतील सभासद, स्थानिक नागरिक आणि त्यांचा उत्साह तुम्ही नक्कीच पाहू शकताय. त्यांनी आवर्जून माझ्याकडनं कॅमेरा घेऊन त्यांची क्लिप बनवलेली आहे. तर ही स्तुतीपर कृत्य असतं. आपल्या शेजार धर्म ज्याला आपण बोलतो की प्रत्येकाने शेजार धर्म निभावलाच पाहिजे, तो अशा प्रकारे. तर जाता जाता संध्याकाळचं जेवण जे की दम बिर्याणी आहे त्याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली आहे. आपण आमच्या कार्यक्रमाला भरभरून दाद द्यावी. लाईक, सबस्क्राईब आणि शेअर हे बटन नक्कीच वापरावं. आणि जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर दिलेल्या नंबरला संपर्क साधा. कल्याण, भिवंडी, ठाणे आणि आसपासच्या परिसरमध्ये आपण सर्वांना सेवा उपलब्ध करून देतो आणि चविष्ट भोजन आपल्यापर्यंत पोहोचवणं हेच आमचं कर्तव्य समजतो. त्यामुळे नक्कीच आपला सेवा देण्याची एक संधी आम्हाला मिळावी यासाठी हा उपक्रम आहे. तर आमच्यासह ट्यून राहण्यासाठी सबस्क्रिप्शन नक्कीच करा. आणि आता आपण जाऊया जेवणाला. धन्यवाद आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. आपल्या सर्वांचं रिद्धिसिद्धी कॅटरर्समार्फत मी आभारी. थँक्यू व्हेरी मच.